चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडॉरला धोका निर्माण करणाऱ्या लोहार डोंगरी खाण प्रकल्पाविरोधात इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्न त्याग आंदोलनातून सोमवारी रात्री पोलीस प्रशासनाने धोत्रे यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलविल्याने जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। बंडू धोत्रे यांची प्रकृती स्थिर असतानाही प्रशासनाने रात्रीच्या अंधारात त्यांना आंदोलन स्थळावरून उचलले। विशेष म्हणजे डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनंतर धोत्रे यांनी स्वतःच्या शुद्धीवर असताना मला रुग्णालयात दाखल व्हायचे नाही अशा आशयाचा लेखी नकार नोंदविला होता। तरीही लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पोलिसांनी त्यांना प्रकृती स्वास्थ्याच्या कारणाने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जोपर्यंत अन्न त्याग सत्याग्रहाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे। रुग्णालयात उपचार सुरू असले तरी बंडू धोत्रे यांचे उपोषण सुरूच ठेवले आहे। हा लढा केवळ माझा नाही, हा चंद्रपूरच्या जंगल व निसर्गासोबत मानवी अस्तित्वाचा लढा आहे, असे मत बंडू धोत्रे यांनी व्यक्त केले। आता मी काय म्हणतो दोन मिनिट मी काय करताय का मी काय दोन मिनिटं ऐका ना, काही अर्थ नाही। तुम्ही आता मी काय म्हणतो ऐका ना, इकडे मी जायला तयारच आहे ना। जबरदस्ती करताय तुम्ही। 2 मिनिटं थांबा म्हणत आहे, कॉल होतोय ना। काय म्हणत आहे तुम्ही कशाला चिडत आहे? अहो एसपी साहेबांनी तुम्ही व्यवस्थित बोलता येते ना। तुम्ही त्यांना खिचकाच करताय का? हे आपलं झाली ना साहेब, एवढी जबरदस्ती नाही पाहिजे। मी इथं थांबवू नाही ना। अरे 2 मिनिटं थांबा। अरे 5 मिनिटं बसतो म्हणताय ना। आरोग्याच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी जी तपासणी केली त्याच्यामध्ये निश्चितच उपाशी असल्यामुळे काही गोष्टी आहेत, परंतु अजूनही आपली अवस्था किंवा आरोग्याची स्थिती चांगली आहे। परंतु यांना विनंती केली की एक दिवस उद्याचा दिवस थांबवायचा, परंतु आता ते जबरदस्तीनं अजून घेऊन चाललेले आहे। महत्वाचं आहे की जर एवढी हालत चांगली नसती तर निश्चितच आम्ही स्वतःहून गेलो असतो आणि यापूर्वी पण उपोषण झालेल्या 8व्या दिवसापर्यंत आपण हॉस्पिटलला गेलेलो आणि आज एवढं काय आवश्यकता पडली आहे की 5व्या दिवशीच अशा पद्धतीनं निर्णय घेण्यात येत आहे आणि जबरदस्तीने घेऊन जाण्यात येत आहे। तर मी सांगितलं ना, मी स्वतः विनंती करत आहे। आता माझी हालत तुम्ही स्वतः पाहू शकता की किती व्यवस्थित आहे। हा रिपोर्ट म्हणजे थोडा कमी फरक होत असेल, परंतु हे अशा पद्धतीनं नेलं नाही पाहिजे।